एटीएसने पुण्यातील अल कायदा प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात मोठी कारवाई करत मुलांना अतिरेकी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याच्या संशयावरून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा परिसरातील एका शिक्षकाच्या घरावर छापा टाकला आहे। आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच मिनी विधानसभा निवडणुकीत भाजपाला क्रमांक 1 चा पक्ष करण्याचा जोरदार प्रयत्न करा। महायुतीचा विजय झाला पाहिजे अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केली। गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत आजपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे। दोन्ही पक्षाचे वकील अंतिम युक्तिवाद करतील, त्यानंतर कोर्टाकडून या खटल्यावर निकाल येणे अपेक्षित आहे। भाजपच्या निरीक्षकांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी जी संभाव्य नावे प्रदेश भाजपकडे पाठवली असतील त्यातीलच एकाला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। उपजिल्हाधिकारी संवर्गातील पदोन्नती कोट्यातील जागा रिक्त नसतानाही जवळपास 150 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदी बढती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने एमपीएससीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधीवर गडांतर येण्याची भीती निर्माण झाली आहे। म्हाडाने जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना परवडणाऱ्या गृह प्रकल्पाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे। हा निर्णय झाल्यास पुनर्विकास प्रकल्प अधिक व्यवहार्य होतील असा दावा करण्यात आला आहे। अकोल्यात एका शाळेत चक्क शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। गावकऱ्यांनी नराधाम शिक्षकाला चांगलाच चोप दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनं पीएमई ड्राईव्ह योजनेत पुणे पिंपरी चिंचवडकरांसाठी 1000 नव्या ई बस खरेदीला हिरवा कंदील दिला आहे। रोहित आर्या मृत्यू प्रकरणी वकील नितीन सातपुते यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाच्या सूचनेनंतर माघारी घेतली। कोर्टाने पोलिसांना पाठवलेली नोटीस तक्रार मान्य नसल्याचे स्पष्ट करत त्यांना जनहित याचिका दाखल करण्यासही मनाई केली आहे। ऑपरेशन बुलियन ब्लेज अंतर्गत डीआरआयने मुंबईत सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करून 11 जणांना अटक केली। 15 कोटींचं 11.88 किलो सोनं आणि 8.77 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।